सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण, क्रमशः 47। बिहार जातनिहाय जनगणना, ओबीसी चळवळीचे जात्यांत क्रांतीपर्व, प्राध्यापक श्रावण दवरे। बिहारचे मुख्यमंत्री माननीय नामदार नितीश कुमार यांनी प्रचंड विरोध पचवीत अनेक अडथळ्यांवर मात करीत आपल्या राज्यात जातनिहाय जनगणना पार पाडली। त्यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी जनगणनेचे आकडे व माहिती जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशात ताबडतोबीने त्याचे पडसाद उमटलेत। जातनिहाय जनगणनेचा विषय जाती व्यवस्थेशी निगडीत असल्याने त्यावर उमटलेल्या पडसादांचे वर्गीकरण स्वाभाविकपणे अब्राह्मणी व ब्राह्मणी या छावणीतच होऊ शकते। या दोन्ही छावण्यांची प्रातिनिधिक अभिव्यक्ती द इंडियन एक्सप्रेस या दैनिकात प्रकाशित झाली आहे। 13 ऑक्टोबर 2023च्या द इंडियन एक्सप्रेसच्या अंकात योगेंद्र यादव व मनीष सबरवाल या 2 विचारवंतांचे जातनिहाय जनगणनेवरचे लेख प्रकाशित झालेले आहेत। स्वाभाविकपणे योगेंद्र यादव हे अब्राह्मणी छावणीचे प्रतिनिधित्व करत आहेत, तर मनीष सबरवाल हे ब्राह्मणी छावणीचे। योगेंद्र यादवांनी जातनिहाय जनगणनेचा सरळ संबंध जाती अंताशी जोडलेला आहे। आपल्या लेखाच्या समारोपात ते स्पष्टपणे लिहितात, जात जनगणनेमुळे ही अडवणूक मोडून काढण्यास, संधीच्या समानतेचे आणि बाबासाहेबांच्या जातीच्या उच्चाटनाचे संविधानिक वचन साकार होण्यास मदत होईल। जाड ठसा माझा, जातनिहाय जनगणना आपल्याला संधीची समानता आणण्यासाठी मदत करते व हा संविधानिक मार्ग आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या स्वप्नपूर्तीकडे नेतो, अशी स्पष्ट भूमिका योगेंद्र यादव घेतात। परंतु ब्राह्मणी छावणीचे प्रतिनिधी असलेले सबरवाल संधीच्या समानतेसाठी गांधींचा सर्वोदयवादी मार्ग सुचवितात। गांधीजी बिलीव्ह दॅट सर्वोदया, डेव्हलपमेंट ऑफ ऑल, वुड बी अकॉम्प्लिश्ड थ्रू अंत्योदया, वेलफेअर ऑफ द वीक। गांधीवादाचा मार्ग जाती अंताचा नाही, तर तो जात समन्वयाचा मार्ग आहे। जातनिहाय जनगणनेमुळे आणखी जास्त आरक्षणाची मागणी वाढेल, अशी रास्त भीती सबरवाल यांनी व्यक्त केलेली आहे। परंतु समाजासाठी, न्यायासाठी आरक्षण आवश्यक आहे असे म्हणत असताना नेहमीची किंतु परंतुची भाषाही ते वापरतात। आरक्षण हे सामाजिक न्यायापेक्षा राजकीय हेतूसाठीच वापरले जाते आणि म्हणून आता आरक्षण नष्ट करण्याची वेळ आलेली असताना जातनिहाय जनगणना कशाला, असाही मुद्दा ते उपस्थित करतात। फुले, पेरियार, आंबेडकरवादी अब्राह्मणी छावणीचे जाती अंतांसाठीचे मांडलेले सिद्धांत ब्राह्मणी छावणीला खोडून काढता येत नाहीत, म्हणून त्यांना त्या सिद्धांतांना नाईलाजास्तव मान्यता द्यावीच लागते। मात्र त्यात किंतु परंतु वापरून त्या सिद्धांतांचे ते विद्रुपीकरणही करतात। जातनिहाय जनगणनेमुळे काही जात्यांत संकल्पना व सूत्र अधिक ठळकपणे प्रसिद्ध झाले आहेत, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे। फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काही शब्द परवलीचे शब्द बनले आहेत, त्यात 3.5% संस्कृती हा एक शब्द आहे। 1982 साली कोल्हापूरला संपन्न झालेल्या विषमता निर्मूलन परिषदेत भटक्या विमुक्तांचे नेते उपराकार लक्ष्मणराव माने यांनी सर्वप्रथम हा शब्द वापरला आणि तेव्हापासून तो चळवळीचे सूत्रच बनला। बिहारच्या जातनिहाय जनगणनेत ब्राह्मणांची लोकसंख्या नेमकी 3.5% सिद्ध झाल्याने तो शब्द आता देशाच्या जाती अंतक चळवळीसाठी परवलीचा शब्द ठरेल। दुसरे आणखी एक जाती अंतक सूत्र कांशीराम साहेबांनी मांडले आहे। बहुजन समाज पक्षाची स्थापना 1984 साली झाल्यानंतर 85 विरुद्ध 15चे सूत्र त्यांनी मांडले। नितीश कुमारांच्या जातनिहाय जनगणनेमुळे हे सूत्र आता देशाला अधिकृतपणे स्वीकारावे लागेल, कारण बिहारच्या जनगणनेत तिलक तराजू तलवार म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्च जाती यांची लोकसंख्या 15% सिद्ध झाली असून शूद्रांची म्हणजे दलित, आदिवासी, ओबीसींची लोकसंख्या तंतोतंत 85% इतकी आलेली आहे। बिहारच्या जातनिहाय जनगणनेनं आणखी एक भ्रमाचा भोपळा फोडून टाकलाय। बिहारमधील ठाकूर, भूमिहार यांसारख्या जमीनदार जाती आपल्या लोकसंख्येची टक्केवारी प्रचंड फुगवून सांगायचे व राजकीय सत्तेत तेवढंही भागीदारी सांगून आरक्षणही मागायचे। परंतु जातनिहाय जनगणना झाली आणि या जातींनी निर्माण केलेला भ्रमाचा भोपळा फुटला। या जनगणनेच्या आकडेवारीनुसार राजपूत 3.5%, भूमिहार 2.8% सिद्ध झाल्यानं त्यांचा अवास्तव दाव्यांना आता